नमस्कार मंडळी, दिवाळी स्पेशल रेसिपी मध्ये आज आपण सविस्तर चकलीची रेसिपी पाहूया। डाळ भाजण्यापासून पीठ मळण्यापासून तर चकली तळण्यापर्यंत आणि साहित्य व्यवस्थितरित्या कसं घेतलेलं आहे तेही ह्या व्हिडिओ मध्ये आहे। आणि बघा किती छान चकल्या झालेल्या आहेत। अगदी अशा चकल्या तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा। ते बघा किती मस्त कुरकुरीत चकल्या झालेल्या आहेत। चला मग काय काय साहित्य घेतलंय ते पाहूया। सर्वप्रथम चकलीसाठी साहित्य काय घेतलेलं आहे ते सर्वप्रथम पाहूया। तर 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। चणा डाळ, उडद डाळ आणि मूग डाळ आणि तांदूळ घ्यायचे आहेत। आणि प्रमाण किती घ्यायचंय तर पाऊण किलो जर डाळ असेल तिन्ही प्रकारच्या पकडून तर 1 किलो तांदूळ, वाटीच्या मापाने असेल तर 1 वाटी जर डाळ असेल म्हणजे 3 वाट्या 3 डाळी असेल तर 4 वाट्या तांदूळ घ्यायचे। म्हणजे पाऊण किलोला 1 किलो आणि 3 वाटी असेल तर 4 वाट्या तांदूळ इतकं हे प्रमाण आहे। आणि दुसरं साहित्य मी काही घालत नाही, फक्त काळी मिरी आणि जिरं ह्या दोनच गोष्टी मी डाळीच्या मध्ये भाजून घेऊन हे दळून आणते। म्हणजे पोहा, साबुदाणा वगैरे काही न घालता सुद्धा खूप छान ह्या चकल्या होतात। 2 चमचे जिरं घेतलेलं आणि 1 चमचा काळी मिरी घेतलेला, म्हणजे 20 ते 30 ग्रॅम जिरं असेल आणि 20 ग्रॅम काळी मिरी असेल, हा एक अंदाज आहे। मी चमच्याच्या मापाने घेतलेला आहे। तर चला सर्वप्रथम आपण ह्या डाळी भाजून घेऊया। सर्वप्रथम डाळ भाजायची चणा डाळ। चणा डाळ सेपरेट भाजायची, वेगळी भाजायची आहे आणि अगदी त्याला डाग येईपर्यंत भाजायची, अगदी लालसर बघा, आणि काढून घ्यायची एका परातीमध्ये। बघा ही चणा डाळ आपली भाजून झालेली आहे। आता ही आपण परातीमध्ये काढून घेऊया। आणि आता मूग डाळ आणि उडद डाळ ह्या दोन्ही डाळी समान आकाराच्या आहेत, त्यामुळे एकत्र घालून भाजून घ्यायच्या। मस्त खरपूस लालसर अशा ह्या डाळी भाजून घ्यायच्या। तांदूळ फक्त थोडेसे परतून घ्यायचे। उडद डाळ आणि मूग डाळ ही भाजून झालेली आहे, ही काढून घ्यायची। आणि आता जिरं आणि काळी मिरी सुगंध सुटेपर्यंत मंद आचेवरच भाजून घ्यायचे। सगळे साहित्य हे मंद आचेवर भाजायचे, बिलकुल गॅसची आच वाढवायची नाही। आता तांदूळ भाजून घ्यायचे। तांदळाला फक्त परतून घ्यायचे, अगदी 1-2 मिनिटापर्यंत परतायचे, जास्त भाजायचं नाही। आणि मी सगळे डाळी आणि तांदूळ हे मी धुवून घेतलेले नाही, फक्त कपड्याने पुसून घेतलेले होते। आता अशा पद्धतीने सगळे तांदूळ पण भाजून घ्यायचे आणि मग हे सगळं गार करून आपण चक्कीवर पिसून आणायचं, दळून आणायचं म्हणजे। आणि बघा हे तांदळाला बघा असे थोडासा डार्क सफेद रंग आला की तांदूळ हे काढून घ्यायचे आणि मग सगळं साहित्य एकत्र भाजलेलं दळून आणायचंय। आता सगळं चकलीचं पीठ बघा दळून आणलेलं आहे। आणि आता आपण पीठ मळण्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे पाहूया। तीळ घेतलेलं, लाल तिखट, हळद, ओवा, मीठ आणि आपल्याला मोहन घालायचंय। 1 बाउल भरून मी पीठ घेतलेलं आहे, त्यातलं 1.5-2 किलो पीठ होतं, त्यातलं मी 1 बाउल पीठ घेतलेलं आहे। मोठा 1 बाउल जितकं पीठ होतं, म्हणजे मी ते छोटा जो पिवळा बाउल होता त्या मापाने 2 बाउल पाणी होतं, ते पीठ होतं म्हणजे। तर 2 बाउल पाणी घालून घेतलं, त्यामध्ये आता मी मीठ घातलं, समप्रमाणात पाणी घालायचंय। ओवा, तीळ आणि लाल तिखट घालून घ्यायचंय। 2 ते 3 चमचे मी लाल तिखट घातले, तुमच्या गरजेनुसार घाला। आणि एका बाउलला 1 चमचा असं मोहन घालायचं पाणी उकळलं की। आणि बघा गरम पाणी मस्त उकळलं की त्यामध्ये घालून घ्यायचं पीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि 10 ते 15 मिनिटं पेक्षा जास्त ठेवलं तरी चालेल, असं हे पीठ आपण झाकून ठेवायचं। आणि बघा नंतर असं मऊसूद असं पीठ करून घ्यायचं चकलीचं आणि पक्क असं मळून घ्यायचं। भरपूर मळून झाल्यानंतरच चकलीच्या साच्यामध्ये हे घालून घ्यायचं। चकलीच्या साच्याला थोडंसं पाणी लावायचं, ओला हात लावायचा आणि त्यामध्ये घालून मस्त अशा तुम्हाला जितक्या आकाराच्या हव्या तितक्या चकल्या पाडून घ्यायच्या। आणि बाजूला तेल गरम करत ठेवायचं। आणि तेल गरम झालं की मग आपल्याला गॅसची आच मध्यम करायची आणि मग ह्या चकल्या सोडून घ्यायचे। जेव्हा आपण चकल्या पाडतो तेव्हाच चकलीचं तेल गरम करत ठेवायचं। आणि बघा अशा पद्धतीने छान अशा एकही चकली तुटत नाही। आणि बघा चकलीचं पीठ तेल गरम झालंय का पाहायचं, तेलात थोडंसं पीठ टाकायचं आणि तेलाला बुडबुडे आले की समजायचं तेल गरम झालेलं आहे। आता मध्यम आच करायची आणि चकल्या सोडून घ्यायच्या। आणि गॅसची आच मग थोडीशी मध्यम करूनच अशा अलटून पलटून अशा तळून घ्यायच्या। चकली बुडली म्हणजे चकली भाजली, तळली म्हणजे। बघा अशा चकल्या बुडल्या की समजायचं चकल्या तळल्या। अशा पद्धतीने सगळ्या चकल्या तळून झाल्या। आणि एंड स्क्रीनला चकलीचे दोन्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। सविस्तर व्हिडिओ, अगदी मोठा व्हिडिओ झालेला आहे, तोही बनवलेला तो अपलोड केलेला आहे। प्लस
मी चकलीचं पीठ कसं करायचं आणि चकल्या कशा बनवायचे हे दोन्ही व्हिडिओ वेगवेगळे पण अपलोड केलेले आहेत आणि हा एकत्रही पूर्ण सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये पण साहित्य तुम्हाला कळेल. तर आणि एंड स्क्रीनला जे लावलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही क्लिक केले तर ते ओपन होतील आणि बघा किती छान अशा खुसखुशीत अशा चकल्या झालेल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हॅपी दिवाळी.